नमस्कार, तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे उकडीचे मोदक। त्यासाठी सुरुवातीला आपण इथे ओला नारळ खवून घेतलेला आहे। तर आता हा व्यवस्थित आपण मोजून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपण बाकीचं साहित्य वापरणार आहोत। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे। आता या वाटीने आपण मोजून बघूया किती खोबरं होतं आहे। तर ही एक वाटी आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पुन्हा एकदा 1.5 वाटी अशी भरून घेतलेली आहे। तर एकूण 2.5 वाटी आपलं ओलं खोबरं झालेलं आहे। तर जेवढं खोबरं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपण गूळ घालायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी एकूण 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ या खोबऱ्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। त्यासाठी ही कढई आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गॅस फ्लेम चालू करायचा आहे। तर कसं आहे मंडळी की सारण बनवणं थोडंसं सोपं जातं, परंतु उकडीचे जेव्हा आपण मोदक बनवतो आणि ते खास करून तांदळाच्या पिठाचे असतात, तर तांदळाच्या पिठाला उकडायला किंवा त्याचं व्यवस्थित टेक्स्चर आणण्यासाठी थोडंसं अवघड जातं। तर ते उकडीचं पीठ मी कसं तयार केलेलं आहे यासाठी मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमचीसुद्धा मस्त असे लोण्यासारखे उकडीचे मोदक बनून तयार होतील। तर इथे तुम्ही बघू शकता की मी खोबरं आणि गूळ व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता सुरुवातीला 2 ते 3 मिनिट मी वाफ धरू देणार आहे, ज्यामुळे गूळ आहे तो खोबऱ्यामध्ये वितळून जाईल आणि आपलं जे सारण आहे ते पटकन तयार होईल। इथे आता अगदीच 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ बसलेली आहे। तर वाफ बसवत असताना गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाही, नाहीतर खोबरं करपून जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता की गूळ वितळतो आहे। तर अशाच प्रकारे आपण हलवत एक साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये आपलं सारण आहे ते तयार करून घेणार आहे। तर मंडळी सुरुवातीला जेव्हा आपण सारण तयार करायला घेतो तर त्यामध्ये पाणी सुटतं आणि आपण थोडंसं घाबरून जातो, पण गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवूनच ते पाणी तसंच आपण सारणामध्ये आटवलं तर आपलं सारण आहे ते एकदम छान चविष्ट लागतं। तर तुम्ही इथे बघू शकता की सारण पूर्णपणे कोरडं होत गेलेलं आहे आणि सुकल्यानंतर आणखीन छान आपल्याला सारण मिळून जातं। तर इथे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही वेलची पावडर, जायफळ पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही इथे भाजून घालू शकता आणि यानंतर आपलं सारण आहे ते तयार होणार आहे। तर त्यासाठी हे तयार झालेलं सारण मी 10 मिनिट बाजूला ठेवून देते। यानंतर आपण तांदळाच्या पिठाची उकड घेतोय, त्यासाठी मी इथे जाड बुडाचं भांडं गरम करायला ठेवलं होतं आणि यामध्ये मी मोजून 2 वाटी पाणी घातलेलं आहे। आणि आता या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचा साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा चवीपुरतं आपण साखर घालायची। यामुळे तांदळाच्या पिठाला छान चव येते आणि सपक लागत नाही। तर आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर यामध्ये आपण घालणार आहे तांदळाची पिठी। तर इथे मी 2 वाटी पाणी घातलेलं होतं, त्यामुळे मी इथे फक्त 2 वाटी पीठ घालणार आहे। तर माप जशास तसं आहे, 1 वाटी पाणी असेल तर 1 वाटी पीठ असणार आहे। आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे की कुठेही पीठ कोरडं राहायला नको। आणि आता हे मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण घालून ठेवायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिट ही उकड अशीच ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण पीठ मळायला घेणार आहोत। बरोबर 20 मिनिटानंतर आपण पीठ मळायला घेतोय। तर सुरुवातीला जी आपण उकड तयार केलेली होती त्यातली अर्धी उकड आपण घेतोय आणि उरलेली आपण झाकून तशीच बाजूला ठेवून द्यायची आहे। असं आपण थोडं थोडं करतच पीठ मळून घ्यायचं आहे, त्यामुळे उकड एकदम मऊसूत राहते। तर आता उरलेली उकड आपण झाकून ठेवलेली आहे। आता हे व्यवस्थित मळून घेतोय। तर लक्षात असू द्या की ही उकड खूप गरम असते, त्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते, त्यामुळे सुरुवातीला आधी तुम्ही फुलपात्राने थोडंसं मळून घेऊ शकता आणि त्यानंतर हाताने मळू शकता। या ठिकाणी आपण सर्व उकड व्यवस्थित गोळा करून घेतलेली आहे। आता यावरती मी अगदी थोडंसं तूप लावणार आहे आणि पुन्हा एकदा छान मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की अगदी कणिक मळतो ना तशी मी छान असे जवळजवळ 7 ते 8 मिनिट मी मस्त अशी उकड मळून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की अगदी मऊसूत असा उकडीचा गोळा तयार झालेला आहे। तर
कधी कधी काय होतं की आपण जेव्हा पारी तयार करायला जातो तर पारी काटाने तुटते आणि आपले जे मोदक आहेत ते जेव्हा आपण उकडायला जातो तेव्हा ते उकळले जातात, ते एकसारखे उकडले जात नाहीत. उकळले जातात म्हणजे ते फुटले जातात. तर ते होऊ नये म्हणून आपण हे पीठ आहे ते व्यवस्थित मळणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी थोडासा हा वेळ जातो. तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा गोळा तयार झालेला आहे. यातील आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे. आता याची आपण छान अशी पातळ किंवा मीडियम साईजची अशी पारी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला मी थोडंसं तूप लावलं आहे आणि त्यानंतर अशी आपण पारी तयार करतो आहे. तर पारी तयार करत असताना तुम्ही बघू शकता की मी माझा वरचा अंगठा हा पारीच्या कडेला ठेवलेला आहे आणि दुसरा अंगठा पारीच्या मध्यभागी ठेवलेला आहे. त्यामुळे आपली पारी जी आहे ती एकसारखी न तुटता तयार होणार आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण याची कळ्या पाडून घेणार आहोत. तर कळ्या पाडत असताना तुम्ही बघू शकता अंगठ्याच्या शेजारचं बोट मी पारीच्या वरच्या बाजूला ठेवते आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने असं आपण चिमटवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण छान अशा कळ्या पाडू शकतो. आणि अशा कळ्या पाडून झाल्यानंतर आपल्याला जेवढं सारण भरायचं आहे ते आपण यामध्ये भरून घेऊ शकतो. तर मंडळी या ठिकाणी आपली मस्त अशी पारी कळ्या पाडून तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण छान असं सारण तयार केलेलं भरलेलं आहे आणि असं अलगद हाताने आपण ह्या सर्व कळ्या आहेत त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि पाणी लावत लावत असं आपण मोदक छान असा फिरवत तो जुळवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे. तर अशा प्रकारे मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे. तर मंडळी अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. तर मंडळी इथे आपण सुबक असा मोदक तयार केलेला तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता हे तयार झालेले मोदक आपण उकडवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण मोदकाची चाळण पण ठेवून द्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की उकड काढण्यासाठी जे पाणी ठेवलेलं आहे ते एकदम उकळलेलं आहे आणि त्यानंतरच आपण यावरती मोदक ठेवलेले आहेत. आता यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बरोबर आपण 10 मिनिट हे मोदक उकडवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटापेक्षा जास्त उकड काढायची नाही, नाहीतर मोदक फाटले जातील. तर आता 10 मिनिटानंतर आपण बघूया आपले मोदक तयार झालेले आहेत की नाही. तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की मस्त असे आपले मोदक उकडून तयार झालेले आहेत आणि छान असे एकदम लोण्यासारखे मऊ असे मोदक तयार आहेत. तर मंडळी कशी वाटली माझी ही साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का हे मी तयार केलेले मोदक आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पारंपरिक आणि छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.